मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 1 मधील चौथी कविता आहे झाडांच्या मनात जाऊ. कवी आहेत नलेश पाटील. त्यांचा जन्ममृत्यूचा काळ आहे 1954 ते 2016. आज आपण या कवितेवरील कृती सोडवणार आहोत. कशा प्रकारे कृती सोडवायच्या, प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. 1 अ. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. पोपटी स्पंदनासाठी म्हणजे अ. पोपटी पानात जाण्यासाठी, आ. उत्साहाने सळसळण्यासाठी, ई. पानांचे विचार घेण्यासाठी. अचूक पर्याय आहे उत्साहाने सळसळण्यासाठी. 2. जन्माला अत्तर घालत म्हणजे दुसऱ्याला आनंद देत, दुसऱ्याला उत्साही करत, स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत. अचूक पर्याय आहे ई. स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत. 3. तो फाया कानी ठेवू म्हणजे सुगंधी वृत्ती जोपासू, अत्तराचा स्प्रे मारू, कानात अत्तर ठेवू. अचूक उत्तर आहे सुगंधी वृत्ती जोपासू. 4. भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे दारांना तोरणाने सजवू, दाराला हलते झुलते तोरण लावू, निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू. अचूक उत्तर आहे निसर्गाच्या संगतीत स्वतःचे जीवन आनंदी करू. 5. मी झाड होऊन तेथे पसरीन आपले बाहू म्हणजे निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन, झाड होऊन फांद्या पसरीन, झाड होऊन सावली देईन. अचूक पर्याय आहे निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन. खालील कृतीतून मिळणारा संदेश कवितेच्या आधारे लिहा. 2 रकाने दिलेले आहेत. पहिल्या रकान्यात निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती आणि दुसऱ्या रकान्यात सूचित होणारा अर्थ. क्रमांक 1. कोकिळ होऊन गाऊ. यातून सूचित होणारा अर्थ आहे तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटू दे किंवा समरसतेने जीवन जगू दे. 2. गाण्यात ऋतुजा आपण चल खळाळून रे वाहू. याचा अर्थ आहे निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा म्हणजे जीवनाचा आनंद लुटूया. पुढची कृती आहे खालील काव्य पंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 1. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. 2. हातात ऊन डुचमळते, नि सूर्य लागतो पोहू. पहिल्या ओळीचा अर्थ पाहू आपण. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. याचा अर्थ असा की निसर्गाशी एकरूप होऊन निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची कवीची खूप इच्छा आहे. म्हणून ते म्हणतात आपण झाडांच्या मनात शिरू आणि पाने जी विचार करतात तसे आपणच पानांचे विचार होऊ म्हणजे आपण स्वतः झाड होऊ. 2. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. याचा अर्थ असा की कवी म्हणतात माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे आणि त्यात जेव्हा ऊन मिसळते आणि हिंदकळते
तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यामध्ये पोहत आहे. आता खालील तक्ता पूर्ण करायचा आहे आपला. तक्त्यामध्ये कवितेचा विषय दिलाय, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव, कवीने वापरलेली 2 प्रतीके, भाषिक सौंदर्य स्थळे आणि कवितेतून मिळणारा संदेश. हे सर्व रकाने किंवा चौकटी आपण पूर्ण करूया. क्रमांक 1, कवितेचा विषय. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणे हा कवितेचा विषय आहे. 2, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव. निसर्गाशी एकरूपता हा अनुभव मिळतो किंवा निसर्गाचा अनुभव मानवी जीवनात आनंद मिळवणे असंही लिहिता येईल. कवीने वापरलेली आनंदाची 2 प्रतीके. 2 प्रतीके, त्यामध्ये एक लिहिता येईल बिरबिरणाऱ्या फुलपाखरांचा एक रंगीत पताकांचं तोरण आणि 2 सावलीला पंख फुटणे म्हणजे कावळे होणे. तोरण आणि अत्तर असंही लिहिता येईल. भाषिक सौंदर्य स्थळे. 1, फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. 2, उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी. शेवटचा रकाना, कवितेतून मिळणारा संदेश. निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटणे आणि आपणच निसर्गाचा एक घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे म्हणजे निसर्गाकडून जगण्याचा आनंद घ्यायचा आणि तो आनंद दुसऱ्याला जेवढा देता येईल तेवढा द्यायचा. पुढची कृती आहे काव्य सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ या काव्य पंक्तीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंत ऋतूतील सौंदर्य आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केलेलं आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो, झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. आम्लान ताजेपणाची चमक पानांवर झळकते. सदाबहार वसंत ऋतूची चाहूल आधी कोकिळ पक्षाला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू स्वरात गाऊन जगाला सांगतो. कवी म्हणतात की वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल तर आपण झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच करायला हवा. नवीन पानांमधील या पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील तर आपण स्वतः कोकिळ पक्षी होऊन गायला हवे. कोकिळ पक्ष्यांच्या स्वरातून निसर्गाची एकरूप होण्याची उत्कट व भावपूर्ण अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकांमधून कवीने मांडली आहे. 2, ऊन आणि सावली यांच्या प्रतीकातून सूचित होणारे आशय सौंदर्य कवितेच्या आधारे लिहा. कवी नलेश पाटील यांनी या कवितेत वसंत ऋतूतील निसर्ग सौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून साकारले आहे. स्वतः निसर्गाचे घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगताना कवीने वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली आहेत. बहरलेल्या झाडांचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडांच्या फांदीवर ओळीनं बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानातून झाडाखाली झिरपतात त्यावेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्यांची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीला जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडताना दिसतात. ऊन सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतन गुणोक्ती अलंकाराचा लोभस्वाना आविष्कार आपल्या मनाला प्रसन्न करतो.
डोळ्यात झऱ्याचे पाणी या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा. झाडाच्या मनात जाऊ या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फुललेल्या निसर्ग घटकांचे लोभसवाने दर्शन सुंदर प्रतिमांमधून उलगडवून दाखवले आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात. वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे वैभव कवी अनुभवतात आणि या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व अशी वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी नाहून निघालेली आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराचीच किमया असावी असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभोवती आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वतःची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यात तरळलेले पाणी वेगळे नाही, ते एकच आहे. या झऱ्यातलेच पाणी माझ्या डोळ्यात तरळले आहे. अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे. डोळ्यात झऱ्याचे पाणी या भावपूर्ण प्रतिमेतून कवीने निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचेच अपत्य आहे याचे प्रत्यंतर या प्रतिमेमधून दिसून येते. पुढची कृती आहे अभिव्यक्तीसाठी. तुम्ही झाडांच्या मनात शिरला आहात अशी कल्पना करून ते कल्पना चित्र शब्दबद्ध करा. माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडांच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडांच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांच्या पाशी पोहोचलो. त्यांना विचारले की तुम्ही सतत मातीखाली असता, वरती दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली, मातीतच आमचा निवास. आम्ही खाली खोलवर जातो, जीवन रस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांद्या झुलतात, पाने डुलतात नि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुलात ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्याने त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूत आमचे फुलणे कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत. झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी असे जाणून घेतले नि या मनोगताला शीर्षक दिले मुळांची मुले. दुसरी अभिव्यक्ती आहे निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोचले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो. चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते आणि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी निस्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. पुढची कृती दिलेली आहे आपल्याला. झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. झाडांच्या मनात जाऊ ही कवी नलेश पाटील यांची हिरवं भान या कविता संग्रहातून घेतलेली कविता आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा
निसर्ग सौंदर्याचा सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे. झाडांच्या मनात शिरायचे आणि त्यांचे मनोगत जाणून घ्यायचे व आपणच शेवटी एखादं झाड व्हायचं आणि निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाने दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून स्पष्ट केले आहे. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यात झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ, अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांमधून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक, ही कवीची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे. निसर्ग चित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात एकरूप होऊन निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवत आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवींचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्लसित प्रतिमामधून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमक प्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णन केलेली आहे. प्रासाद व माधुर्य या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला खूप भावली. पुढची कृती दिलेली आहे आपल्याला. दिलेल्या शब्दातील एका वेळी कोणतेही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील पुन्हा एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. शेवटच्या टप्प्यापर्यंत कमीत कमी शब्दात पोहोचा. उदाहरणार्थ सुंदर, घायाळ, सुंदर, आदर, आदळ, आयाळ, घायाळ यातील शब्दांचा वापर करून मधले शब्द बनवलेले आहेत. तसे डोंगर शब्दापासून अंबर पर्यंत आपण शब्द बनवणार आहोत. डोंगर, रघु, घूस, सदर, अंबर. तुम्ही वेगळेही शब्द बनवू शकता. आगर, मगर, अंधार वगैरे. शारदा शब्द दिलेला आहे आणि शेवटचा दिलाय पुराण. मध्ये शब्द शारदा, दास, ससा, सदरा, पुराण किंवा शारदानंतर वरदा, वरण, पुरण, पुराण असंही लिहू शकता. परात आणि शेवटी शब्द दिलाय कानात. मध्ये शब्द येतील परमेश्वर, तलवार, रानात किंवा परात, घरात, रानात, ताटात वगैरे. आदर आणि पहाट मधले शब्द दरवाजा, दहा, हार किंवा वेगळे शब्द लिहू शकता. पदर, पहाट, रहाट. साखर आणि नगर पर्यंतचे शब्द मध्ये येतील साद, दसरा, नगारा किंवा खजूर, मजूर, मगरूर वगैरे. यापेक्षा वेगळे शब्द तुम्ही लिहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि मराठी विषयामध्ये कोणत्या अडचणी येतात, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अभ्यासाला शुभेच्छा.